त्या स्पॉटवरती पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला रस्त्याने अशी गर्दी लागणारच आहे. तर भावना आपण इथं गोदाकाठी आलेलो आहे आणि या ताईन ते आपल्याला इथं भेटले, म्हणजेच की नवीन फॉलोअर आणि नवीन सबस्क्रायबर. सो वेलकम मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. मिस्टर दीप DC व्लॉग. तर भावांनो आपण निघालो एका छोट्याशा राईडवरती. 7-8 किलोमीटरची राईड आहे. आपण चाललो आहे देवदर्शनासाठी, म्हणजेच की आज गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चाललो आहे आपण. तर भावांनो खूप भारी वाटतंय. सकाळीच निघालो आहे आपली ब्लू ब्युटीसोबत. नाशिकमध्ये ओढा गाव या ठिकाणी आपण चाललो आहे. तर जागृत देवस्थान गणपती बाप्पाचं मंदिर, तर आपण तिथं चाललो आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गाईज चला निघालो आहे आपण आता. एवढ्या सकाळी भाई किती खतरनाक थंडी आहे. धुकं एकदम खतरनाक पसरलेलं आहे भावांनो, बघू शकता तुम्ही. आणि एवढ्या सकाळी राईड करायची म्हटल्यावर डायरेक्ट जीव मुठीत भावांनो, जीव मुठीत. एवढी खतरनाक थंडी वाजते ना भाई, काय माफ नाही भाई. चला काय हरकत नाही. तर भावांनो बघू शकता की लांबून लांबून लोक येत आहे दर्शनासाठी, पायी चालून दर्शनासाठी येत आहे. अजून आपल्याला बरंचसं लांब जायचं, म्हणजेच की माझ्यामध्ये 5 ते 6-7 किलोमीटर तर जायचंच आपल्याला. मायला कधी एवढ्या थंडीत मी फिरलोच नाही. आज एवढं खतरनाक थंडी तरी निघालोय मी. बरं तरी याच्या मायला ग्लोव्ज घातले नाही तर अजूनच बेकारी झाली असते आपली. तर भावानो जोपर्यंत आपण त्या स्पॉटवरती पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला रस्त्याने अशी गर्दी लागणारच आहे. तर बघू शकता पायी चालून भावांनो यार विशेष वाटतं यार. एवढ्या थंडीमध्ये पायी चालून लोक दर्शनासाठी येत आहे. खूप भारी वाटतं भाई. आणि आपण चाललोय गाडीवरती. चला काय हरकत नाही भाई. भावांनो बघू शकता आपण पोहोचायला आलोय तरी पण अजून रस्त्याने गर्दी दिसतेच आहे आपल्याला. तर भावांनो अशी देवावरती श्रद्धा असावी. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया रे मोरया. तर भावांनो आपण आहे ना गेट ऑफ वडा त्या गेटमधनं एंट्री मारू. म्हणजेच तर भावांनो तुम्ही बघू शकता आजही गावाच्या वेशीला किल्ल्याची शान आहे, जी नव्या पिढीसाठी गेट ऑफ वडा म्हणून ओळखली जाते. आणि तुम्हाला इथं पूर्वी काळाचे वाडे जे आहेत त्यांचे अवशेष बघायला भेटणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो आहे तो गणपती बाप्पा उजव्या सोंडीचा आहे. आता आपल्याला कुठून निघायचं, परत बाहेरून निघून
त्या साईडनं जाऊ, म्हणजे कसं की इकडनं जर गर्दी असली तर रिकामा लफडा व्हायचं. सब सकाळी एवढी खतरनाक गर्दी भावांना, अजून तर काहीच नाही. एवढी भयानक गर्दी होती ना, अजून थोड्या वेळात काही माप नाही भावांना. हो भाई साहेब, इकडे लाईन लागलेली. सो फायनली भावांनो आपण पोहोचलो. दर्शनासाठी रांग लागलेली भावांनो खतरनाक मध्ये. सूर्य उदय बघा भावांनो, किती मस्त दिसतोय भावांनो. फायनली भावांनो आपण पोहोचलोय गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ. तर हे बघू शकता, हे पाठीमागे गणपती मंदिर आणि खूप मोठी सारी रांग लागलेली आहे. तर बघू आपला नंबर केव्हा लागतो ते. तर चला बघू, खूप मोठी लाईन लागलेली भावांनो. तर या साईडनं नंबर लागलेले भावांनो, रांग लागलेली आहे. तर चला बघू आपण आपला नंबर लागतोय की नाही. तर भावांनो आपण दर्शनासाठी रांगेत उभे. तर हे बघू शकता आपल्या पाठीमागे किती मोठी रांग आहे आणि पुढे पण हे बघू शकता भावांनो, खूप मोठी रांग लागलेली आहे. किमान आपल्याला अर्धा तास तरी लागणार आहे दर्शनासाठी. तर बघू शकता भावांनो किती मोठी रांग लागलेली. तर भावांनो अर्धा तास होऊन गेला आहे, अजून आपला नंबर लागलेला नाही. तर अजून 15-20 मिनटं तरी आपल्याला टाईम लागणार आहे दर्शनासाठी. सो बघू केव्हा दर्शन होतं आहे ते. तर तुम्ही बघू शकता इथला व्ह्यू एकदम मस्त. सो भावांनो आपलं दर्शन वगैरे झालं आहे ना, आपण आलो आहे गोदाच्या काठी. हे बघू शकता. तर हे जे गणपती मंदिर आहे ते जागृत देवस्थान आणि अगदी गोदाकाठी बसलेलं असं हे जागृत देवस्थान आहे. तुम्ही बघू शकता आज मंगळवार खूप मोठ्या संख्येनं भाविक भक्त इथं दर्शनासाठी आलेले. तर बघू शकता इथला गोदावरीचा व्ह्यू तुम्ही. आणि हे छोटे आपले मित्र झाले इथं, छोटे मित्र. हाय बाय करा रे राव. तर भावना आपण इथं गोदाकाठी आलेलो आहे आणि या ताईन ते आपल्याला इथं भेटले, म्हणजेच की नवीन फॉलोअर आणि नवीन सबस्क्रायबर. तर चला मग आता आपण निघू घराकडे. खूप उशीर झाला, आपल्याला कामावरती पण निघायचं आहे. सो लेट्स गो. फायनली भावना आपलं दर्शन झालं ना, आता आपण निघतोय घराकडे. तर चला.